सगळं काय चाललंय? भैयासाहेबांनी शुभूच्या बाबांना बायकांकडून मारायला लावलं आणि ते एका स्त्रीची छेड काढल्याच्या आरोपाखाली. नाही हो नाही, शुभूचे बाबा असं करूच शकत नाहीत. कालच भैया शुभू आणि श्रावणीला धमकी देऊन आला होता. तरीही भैयासाहेब कितीही रागात असले तरी एका निष्पाप माणसावर असा घाणेरडा आरोप नाही करू शकत हो. दौलतराव तर अगदी सज्जन माणूस आहेत. अण्णांवर माझा पण विश्वास आहेच ग. ती बाई ना नक्की खोटं बोलते. पण काय? काय नाही. मला तर वाटतंय हा सगळा डाव नंदाकांनी रचलेला आहे. बरोबर बोलतेस. हे इतकं वाईट षडयंत्र नंदाकात रचू शकते. पण हे जर श्रावणीला कळलं तर ती मात्र गप्प बसणार नाही. या घरात परत एकदा वादळ येणार. बघितलाई, ही श्रावणी लय शहाणपणा करत होती ना, तिचा बाप काय पण करणार नाही म्हणून. पण शेवटी तिच्या बापाने बदला घेतलाच. अगं पर त्यात श्रावणीची काय चूक आहे? अशी कशी काय चूक नाही तिची? नाही, ती तिच्या बापाच्या घरी गेली नसती का नाही अण्णा, तर तिच्या बापानं हिथं येऊन आपल्याला धमकी दिलीच नसती. तुमची ही अवस्था पण झाली नसती. आम्ही सांगालोय आई, तिच्या बापानं ना राग काढलाय फक्त सगळा. अगं त्यांचा गैरसमज झाला होता. गैरसमज असू द्या नाही तर काय पण असू द्या अण्णा, पण ते असं कसं करू शकतात? आई, त्यांची माहितीये ना आपले अण्णा अशी कुठली चुकीची गोष्ट करणार नाही. अगं त्यांचा गैरसमज झाला होता, त्याने मुद्दामून नाही केलंय. मग त्या माणसाला हे खरं कसं काय वाटलं? आणि वाटलं तर वाटलं खरं. त्या बायकांना तुम्हाला मारायला कसं काय लावलं त्यांनी? नाही, पोलिसात घेऊन जाऊ शकले असते ना, अटक करू शकले असते. त्या बाईने आळ घेतला, विठ्ठलाची शपथ घेऊन आळ घेतला म्हणल्यावर त्याला ते तरी काय करणार आहे? ओ, तुम्ही गप्प बसा. शोभे, तू शुभूला पटकन फोन लावू. बरं, लावतो. लावलं. शोभाताईचा फोन. हॅलो. बघितलंस का तुझ्या बायकोमुळे काय झालंय ते? आई श्रावणीविषयी अचानक अशी का चिडून बोलायला लागले? हॅलो आई, काय झालं? तू एवढी का चिडचिड करायलास? अरे तुझ्या बायकोच्या बापानं तुझ्या बापाला मारलंय. बायकांना चोप द्यायला लावलाय. काय? साहेबांनी? अगं साहेब असं कशाला करतील? शोभ, तुला अजून मी खोटच वाटतंय. कारण आमच्याकडे हे बाबा, तुला खोटं वाटत असेल का नाही, मग तू सोशल मीडियावर जा आणि त्याच्यावर बघ. मला एक सांग, श्रावणी कुठे आहे? ती गेलीये तिच्या बापाच्या घरी शहाणपणा करायला. हॅलो, कट केला बघा. साहेब असं कसं करू शकतात? नाही, हे मला खरं वाटत नाहीये. पण एक घडलंय म्हणजे शोभाताई खरं बोलाल ती. मला साहेबांनी जाब विचारायला पाहिजे. आत्या बाहेर ये. काय माझ्या नावाने इतका आरडाओरडा कशासाठी? आणि तू का आलीस इथे? इथे पाऊल टाकायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना. विश्वंभर, विश्वंभर, ही बघ श्रावणी आली इथे. आणि यायचं नाही सांगितलं होतं तरी मुद्दाम करतेय. अरे विश्वंभर, लवकर खाली ये. बघ, तुला बजावून सांगितलं होतं ना घरामध्ये यायचं नाही म्हणून. का आलीस तू? सॉरी बाबा, मला इथे यायचं नव्हतं आणि आत्यामुळे मला यावं लागलं. तिने मला इथे यायला भाग पाडलं. म्हणजे या आत्याने माझ्या सासऱ्यांना खोट्या आणि घाणेरड्या प्रकरणात अडकवलंय.
कलंक लावलाय त्यांच्यावर म्हणून जाब विचारायला म्हणून आले मी. अगं काय खोटं बोलतेस तू विश्वंभर? मी आत्यासाहेब, आम्ही खोटं बोलत नाही, खोटं तुम्ही बोलताय. पण सांभाळून बोल शुभू. माझ्या बहिणीवर आरोप करतोस तू. माफ करा साहेब, पण मला आता बोलावं लागेल. अलकनंदा मॅडम दोषी आहेत. आणि दुसरी गोष्ट साहेब, कुठल्या बी गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही अण्णांवर अशी मारहाण घडवून आणली. तुम्ही असं कसं करू शकता साहेब? तुम्हाला अण्णा माहित आहेत असलं काही नाही करू शकणार ते. अहो, त्यांचा तुमच्यावर केवढा विश्वास आहे. माझा आता कुणावरही विश्वास उरलेला नाहीये. आणि राहिला प्रश्न त्या दौलतचा, तर त्या बाईनं स्वतः कबुली दिलेली आहे. बाबा कशावर ती बाई खोटं बोलत नसेल? मी तेच बघितलं जे तुम्हाला दाखवण्यात आलं. पण खरं कारस्थान काय ते तुम्हाला माहीतच नाही. अगं तू बरी आहेस ना? विश्वंभर, कुठली स्त्री स्वतःची अब्रू भर चौकात वेशीवर टांगेल मला सांग? आणि का?